तोंडापूरमध्ये तुम्ही आले आहात आणि या महादेव मंदिराला तुम्ही भेट दिली का? जर तुम्ही भेट दिली नसेल तर माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, हे मंदिर खूप प्राचीन आहे बरं का. तर मित्रांनो, आपण आज आलो आहोत तोंडापूरमध्ये. तोंडापूरमध्ये मित्रांनो एक प्राचीन मंदिर आहे असं आपण ऐकलं होतं आणि आपण आज इथं आलेलो आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता मित्रांनो, एकदम हे याला विहिरीसारखा आकार दिलेला आहे, चौकोनी मित्रांनो. पण काय ते आपल्याला एवढं खास माहिती नाही आहे. आपण खाली उतरून बघूया. फार जुन्या काळातलं दिसतं मित्रांनो हे, कारण की इथं आहे ना तुम्हाला ही वेगळ्या शैलीतली अशी शिल्प दिसतात म्हणजे अशी बनावट आहे आणि हे खूप जुनं असं मंदिर आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता हे आपल्या तोंडापूरमध्ये आहे मित्रांनो. खाली विहिरी सारखे मित्रांनो आणि इथं तुम्ही बघू शकता कसं बनवलेलं आहे. फार प्राचीन असं हे मंदिर आहे मित्रांनो. मंदिर म्हणण्यापेक्षा हे काहीतरी वेगळंच असं काहीतरी आहे. मला त्याच्याबद्दल एवढी खास माहिती नाही, पण बघायला खूप वेगळं वाटतंय मित्रांनो. तुम्ही बघू शकता आणि आजूबाजूला म्हणजे असं याच्यामध्ये हे केलेलं सगळ्या दूर पायऱ्या आहेत आणि मधामध्ये तुम्ही मंदिर बघू शकता. जय भोलेनाथ. इथे मित्रांनो भोलेबाबांची पिंड आहे, नंदी महाराज आहेत आणि वरती सुद्धा काहीतरी आहे मित्रांनो. गणपती महाराज आहेत, ते गणपती महाराजांचं मंदिर आहे मनामध्ये. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथून बघा तोंडापूरमध्ये मित्रांनो हे मंदिर. आणि तोंडापूरमध्ये हे खूप असं जुनं आज आपल्याला बघायला मिळालेलं आहे. मी भरपूर वेळा तोंडापूरमध्ये आलो मित्रांनो, पण मी हे बघितलं नाही. तुम्ही पण तोंडापूरमध्ये येत असाल, पण याच्या जवळून जात असाल, पण तुम्हाला समजणार नाही मित्रांनो, कारण की हे एकदम असं वस्तीच्या ठिकाणी आहे की जिथून हे दिसत नाही. आणि हे असं